तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट. सचिनचं सत्य सायलीपासून लपवलेलं असतं त्यामुळे सायली चिडते. सायली अर्जुनला म्हणते मला होणाऱ्या त्रासाचा तुम्ही कधीपासून विचार करायला लागलात. अर्जुन म्हणतो ते मी नेहमी करतो. सायली म्हणते माझ्यापासून एखादी गोष्ट लपून ठेवली तर त्याचा मला त्रास होईल असं नाही वाटलं तुम्हाला. त्यावेळी अर्जुन गप्प बसतो. सायली म्हणते तुम्हाला सचिन भाऊजीबद्दल आधीच सगळं माहिती होतं ना, मग मला आधी का नाही सांगितलं. आणि त्याचा थेट संबंध अस्मिताताईंपासून पण लपवून ठेवला. मी तुम्हाला सतत विचारत होते, मला वाटलंच होतं काही ना काहीतरी गडबड आहे, तरी तुम्ही मला सांगितलं नाही असं का. त्यावेळी अर्जुन म्हणतो कारण मला वाटलं होतं सचिन त्याचं अफेअर थांबवेल म्हणून मी त्याला एक संधी द्यायचं ठरवलं होतं. सायली म्हणते अशा बाबतीत कोण संधी देतं का हो. त्याच वेळेला तुम्ही फरफडत घरी घेऊन का नाही आला. म्हणतो मी त्याला फरफडत माझ्या ऑफिसमध्ये घेऊन गेलो, त्याच्या थोबाडीत लावली. हे सर्व अस्मितासमोर कसं केलं असतं आणि त्यांच्या ह्या सगळ्याचा शॉक बसला आहे. आज बघतीयस ना तू, मी हेच अवॉइड करण्याचा प्रयत्न करत होतो. सायली म्हणते हेच जर तुम्ही आधी सांगितलं असतं तर. त्यावेळी अर्जुन म्हणतो कसं सांगू मी, तू माझ्या बाजूने जरा विचार कर ना सायली. वेळी सायली म्हणते तुम्ही हा विचार केला नाही का की ही गोष्ट तुम्ही किती दिवस लपवणार आहे. कधी ना कधी त्यांना कळणारच होती ना, मग त्यांची काय अवस्था झाली असती त्याचा विचार नाही का केला तुम्ही. अर्जुन म्हणतो सचिनवर विश्वास ठेवला होता मी, त्याने मला प्रॉमिस केलं होतं तो अशी चूक परत कधीच करणार नव्हता. सायली म्हणते म्हणून तुम्ही एवढी मोठी फसवणूक पाठीशी घातली आणि ही चूक कमी होती म्हणून सगळ्यांपासून लपून ठेवली. सायली म्हणते तुम्हाला मला कसं सांगू वाटलं नाही. अर्जुन म्हणतो मला ही गोष्ट तिथे संपवायची होती, तुम्हा सर्वांना सांगून मला ही गोष्ट वाढवायची नव्हती. सायली म्हणते मला सांगितल्यानंतर गोष्ट वाढली असती हे बोलताना तुम्हाला काही कसं वाटत नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो हे बघ, त्यावेळी मला जे योग्य वाटले ते मी केलं. तेव्हा फक्त अस्मिताचा विचार होता, तेव्हा मी कोणाचा विचार केला नाही. सायलीला ठामपणे म्हणत असतो अस्मिताला हे सांगून चूक केलेली नाहीये आणि तुला सांगून काही साध्य होणार नाहीये, पण तू हे ऐकू पण घेणार नाही आणि समजू घेणार नाहीस. सो मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. दुसरीकडे प्रिया नागराजला फोनवर बोलत असते. ती म्हणते महिपतला पकडण्याचा प्लॅन आपण दोघांनी मिळून केला होता, पण मला अलगद बाजूला केलं आणि त्याला भलतीकडेच लपवलं. मी काय आता हाताची घडी घालून बसू. त्यावेळी सायली तिच्या मागेच उभी असते. सायली म्हणते जर तू ह्या घराच्या शत्रूंच्या संबंधित असली ना तर तू ह्या घरात राहणार नाहीयेस. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.